सर्वप्रथम सर्वांना गुड मॉर्निंग. कशा आहात सगळेजण? तर आईने चहाचे वगैरे भांडे वगैरे धुवून घेतले आणि त्याच्यानंतर मग आई लागली स्वयंपाकाला. आणि हे ओय बघा, सकाळी सकाळी ते भांड्याचं टोपलं घेऊन कशी खेळायली होती. त्याच्यात मग आईने पीठ वगैरे मळून घेतलं आणि त्याच्यानंतर मी बनवले बेसन पिठाचे छोटेसे धिरडे, कारण ते चपातीसोबत खायला खूप छान लागतात. आणि त्याच्यानंतर मग मी गेले हॉल आवरण्यासाठी. मग हॉलमध्ये आम्ही सर्वजण हॉलमध्ये झोपतो, बेडरूममध्ये नाही झोपत कोणीच, कारण कशी सवय आहे ना, सगळ्यांना सोबत अशी झोपायची सवय आहे. असं एकटं नाही झोपत कोणी. मग झोपायचं तसं कोणी बेडरूममध्ये तसं झोपतात कधीतरी, पण नाही असं सहसा तर आम्ही सगळेजण हॉलमध्ये झोपतो. आणि हे बघा, हे सगळं रात्री ओवीला खेळायला दिलेलं सामान वगैरे तिनं सगळं अस्तव्यस्त करून टाकलं होतं. आणि त्याला ते छोटे छोटे टेडी जे आहे तर ते घेतल्याशिवाय ते ओवी झोपतच नाही. आणि हे पिवळा जे टेडी येतात त्याला ते किती मिनिट ठेवायचा प्रयत्न करायला, पण ते खालीच पडायला. मग मी मागून त्याला सपोर्ट, त्या ओवीच्या गाईचा सपोर्ट वगैरे लावलेला. आणि कसं किती पण घर आवरलं तरी काय ओवी काय नीट ठेवत नाही, म्हणून कसं तरी कुठं पण काही पण खेळण्या तोपर्यंत ठेवून दिला, कारण थोड्या वेळाने खेळायला घेतेच, म्हणून मी कसंही कुठं बी ठेवलं. आणि आत्ता मी सगळं आवरून वगैरे घेतलं होतं आणि फक्त कपडे ठेवायचे तिकडे राहिले होते. आणि ती आता माझ्यासोबत डान्स कर म्हणून माझ्याशी हट्ट करत होती. आणि मग मी कसं तरी तिला मोबाईल वगैरे लावून दिला. तोपर्यंत मग मी आंघोळीला गेले, आंघोळ वगैरे केली आणि इकडे आले. आणि किचन वाटा वगैरे सगळं साफ करून घेतलेलाच होता आईने, भांडे वगैरे घासून. तर मग त्याच्यामुळं मग मी पाहिलं आई काय करते ते. तर आईनं कपडे वगैरे सगळे धुवून घेतलेले होते. आईनं कपडे वगैरे धुवून घेतलेले. त्याच्यानंतर मग मी आई मला म्हटली पूजा वगैरे कर, मी पूजा वगैरे केली. आणि त्याच्यानंतर मग मी घरामध्ये गेले. आई म्हणली पूजा करून घे. आणि पूजेसाठी मग पाणी वगैरे घ्यायले होते. आणि मी ओवीला पाहिलं तर बघा ना कसं डान्स करत आहे. ती गाणं नाही आहे का ते बघा, खूप हळूच गोड हसती ग पिल्लू, तेव्हा लयच गोड दिसते ग, ते त्या गाण्यावर डान्स करत होती. आणि त्याच्यानंतर मग मी घेतलं पूजेसाठी पाणी. तर ते स्टीलच्या ह्याच्यामध्ये पाणी का घेतलेलं आहे, कारण आईनं सगळे भांडे वगैरे तांब्या वगैरे. आता इकडे बघ, हस. हा थांब. असे त्यांचा असे बाळ त्यांचा आणि सर्व काही पूजा वगैरे करून मग मी नंतर देवाला अगरबत्ती आणि दिवा लावला. आणि ओळीची एकच घाई चालू होती की मला अगरबत्ती अशी गोल गोल, मी जशी फिरवत आहे तशी गोल गोल फिरू दे. मग मी तिला तशी थोडीशी गोल फिरू दिली आणि नंतर देवाला ठेवलेली. आणि मग देवाला अगरबत्ती ठेवल्याच्या नंतर ओळीची एकच घाई चालू होती मला की मला दर्शन करायचं म्हणून म्हटलं ठीक आहे बाबा, तू अगोदर दर्शन करून घे. मग ओळीने दर्शन केलं आणि झाली पूजा. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करा, लाईक शेअर सबस्क्राईब.